नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. RT 2026 चा निकाल नुकताच लागलेला आहे. निकालानंतर आता काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, काही वेटिंगला आहे आणि काही विद्यार्थ्यांची निवड झालेली नाहीये. आता प्रश्न असा पालकांकडून येत आहे की सर आम्हाला संधी मिळेल का? संधी इन दॅट केस प्रतीक्षेमधून निवड यादीत जाण्याची आणि जे निवड नाही झाली त्यांची पण प्रतीक्षा यादीतून परत निवड यादीत जाण्याची आणि परत संधी भविष्यात असू शकते का? या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जे सांगतो ते मुद्दे नोट करा आणि चेक करा की तुमचा पाल्य परत तुमच्या पाल्याला परत संधी मिळू शकते का. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन मी करतो, विथ प्रूफ करतो. काही GRच्या कॉपी सुद्धा माझ्याकडे अवेलेबल, त्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. काही शासन परिपत्रक आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. वन बाय वन आपण बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो बघा, आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. पहिले बघणार सद्यस्थितीमध्ये RT निकाल आणि आपली अवस्था. आशेचा किरण तुम्हाला पुन्हा संधी मिळेल का? तिसरा मुद्दा वयाची अट जी त्यांनी सांगितली 6 ते 7.5 वर्षापर्यंत, हे नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं. अधिकृत पुरावे, शासनाचे काही निर्णय आहे, काही शासनाचे परिपत्रक आहे आणि मदतीसाठी तुम्हाला मी एक नंबर पण त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. तो तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला या चॅनलवरती तुम्हाला भरपूर सारे शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन अवेलेबल आहे. योग्य ती बॅच तुम्ही घेऊन बॅचचं मार्गदर्शन नक्की घेऊ शकता. नवोदय परीक्षेसंदर्भात आपण ऑनलाईन बॅच चालू केली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झालेली आहे. बॅच मध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर 5,000 फी आहे. इन्स्टॉलमेंट करून 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट सुद्धा तुम्ही फी भरू शकता. ह्या बॅचमध्ये नवोदयच्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारी फॅकल्टी आहे. युट्यूबवर यांचे लेक्चर तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता. टेस्ट सिरीज खूप जास्त प्रमाणात आहे, टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे. फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, नोट्स पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असतात ते पण अवेलेबल आहे. सो काही काळजी करू नका, तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन करणारे टीम इथे अवेलेबल आहे. सो लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा. सद्यस्थितीमध्ये RT मधनं निवड झाली नसेल तुमची तर आता पुढे काय करायचं आणि तुमच्या पाल्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल का? आता लक्षात घ्या, तुमच्या पाल्याचा जर नंबर नसेल लागला तर तुम्हाला पहिले सुरुवातीला मी सांगतो की तुमच्या पाल्या वयानुसार जर तो इथे इलिजिबल असेलच इथे, तर त्याला पहिलीमध्ये ऍडमिशन घेऊन टाका. पहिलीचं ऍडमिशन घेऊन टाका. मग तुमचा प्रश्न असा असेल सर ऍडमिशन घेतल्यानंतर पुढे काय? आता जी काय फी असेल तुम्हाला भरावी लागेल, पण तेच विद्यार्थी ज्यांच्याबद्दल मी बोलतोय पुढे मी सांगणार काही गोष्टी. आता पहिलीमध्ये ऍडमिशन घेऊन टाका, त्याचं वर्ष वाया नको जायला. पहिलीमध्ये जाऊ देत त्याला, किंवा सिनियर नर्सरी सिनियर KG असेल त्याला पण तुम्ही सिनियर KG अर्थात त्याला किंवा पहिला, अशा दोघांपैकी ऍडमिशन घेऊ शकतात. शक्यतो प्रयत्न करा पहिलं ऍडमिशन घेऊन टाका. तुमचा मुलाचा नंबर लागला नाही ना, आता पहिलं ऍडमिशन घेऊन टाका. पुढे काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. आशेचा किरण म्हणजे काय? पुन्हा संधी मिळेल का? त्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो बघा. पुन्हा संधी मिळेल का, कशी आणि कधी मिळेल संधी, त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. पुढील प्रक्रियेत नक्की संधी आहे, फक्त एका महत्वाच्या अटीची पूर्तता आवश्यक आहे. ही अट कोणती? वयाची अट संदर्भातला GR कोणता आहे तो GR मी तुम्हाला दाखवते बघा. आता अट अशी बघा, वयाची अट काय? तुमचा मुलगा जर ह्या वयाच्या अटीमध्ये बसत असेल तर बघा, 31 डिसेंबर 2027 पर्यंत, परत रिपीट करतो मी, 31 डिसेंबर 2027 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वय 6 वर्ष ते 7.5 वर्ष असेल त्यांना संधी मिळू शकते. म्हणजे काय? 6 वर्षापेक्षा कमी नसावं, अपात्र आहे. 6 ते 7.5 असेल तर तो पात्र आहे. 7.5 पेक्षा जास्त असेल तर तो अपात्र आहे. हे कधीपर्यंत काउंट करायचंय? 31 डिसेंबर 2027 पर्यंत. आता लगेच तुम्ही कॅल्क्युलेट करा. उदाहरण पण दिले बघा. उदाहरण एखादं, तुमच्या पाल्याचा जन्म ऑगस्ट 2021 मध्ये जर झाला असेल तर 31 डिसेंबर 2027 रोजी, आता मी असं समजतो तुम्हाला की 31 ऑगस्ट 2021 ला तुमच्या मुलाचा जन्म झालेला आहे. पण 31 डिसेंबर 2027 रोजी त्याचं वय 6 वर्ष आणि 4 महिने असणार, किंवा ऑगस्ट नंतर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बरोबर आहे 6 वर्ष आणि 4 महिने असेल. म्हणजेच तुमचा पाल्य पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 6 ते 7.5च्या दरम्यान हे 6 वर्ष 4 महिने वय येत असेल तर तो मुलगा इथे पात्र असणार आहे. मग कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2027 पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. या संदर्भातले 2 शासन निर्णय आणि एक शासन निर्णय आणि 2 परिपत्रक आहे बालकांचं वय निश्चित करण्यासंदर्भात, ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा. 24चं एक आहे, 25चं आणि 26चं पण आहे. तर ते परिपत्रक तुम्हाला मी दाखवतो आणि शासन निर्णय पण दाखवतो बघा. पहिलं एज रूल जो आहे तो 22 फेब्रुवारी 2024चा हा महत्वाचा, हे महत्वाचं परिपत्रक तुमच्यासाठी असेल बघा. सन 2024 साठी यांनी हे परिपत्रक आणलं होतं. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, इथे बघू शकता तुम्ही की ज्या वर्षी ऍडमिशन करायचं, सपोज 24-25चं ऍडमिशन करायचं, आता कधीच होतंय बरं ऍडमिशन? हे 2026-27चं ऍडमिशन होत आहे.
मग 26-27 होतं, इथे 24-25 होत होतं. मग यांनी कधीचं वय पकडलंय लक्षात घ्या, 24-25चं पकडलं तर 24चं वय पकडलं बघा. कधी 31 डिसेंबर 2024 पर्यंत किमान कमीत कमी वय आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत जास्तीत जास्त वय किती असावं लागतं. पहिला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला बघा हा जन्म कधीपर्यंत असावा लागतो, 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत. हे 24 साठी आहे, हे 24 साठी सांगतो मी, 24-25 साठी आहे. पण कमीत कमी वय किती असं वाटतं 6 आणि मॅक्सिमम बघा 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. याला राऊंड फिगर मी असं म्हणू शकतो 7.5 वर्ष. 7.5 वर्ष तुमचं असावं लागतं. दिवसामध्ये कॅल्क्युलेट केलं त्यांनी, लक्षात घ्या. सो 26-27 जर असेल तर हा चार्ट जर बनवायचा असेल तर कधीपर्यंत काउंट केलं जाईल बरं वय? 26-27. आता ऍडमिशन कोणते चालू आहे बरं? 26-27 चालू आहे, बरोबर आहे. 26-27 पुढच्या वर्षी कोणते असतील बरं? 2027 आणि 2028चं ऍडमिशन असेल. मग पुढच्या वर्षी तुम्हाला जर आरटी मधनं इथे ऍडमिशन एनरोल करायचं असेल तर पुढच्या वर्षी तुमचं वय 31 डिसेंबर 2027 पर्यंतचं असावं लागेल बघा. कमीत कमी वय लागेल तुमचं 31 डिसेंबर 2027 पर्यंत किती? 6 वर्ष. आणि 31 डिसेंबर 2027 पर्यंत जास्तीत जास्त वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असेल तर त्या पाल्यांना, त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परत आरटी मधून संधी मिळणार आहे. सो हे नीट लक्षात घ्या मी काय सांगतो. तर हा मुद्दा खूप महत्वाचा असेल. तुम्ही असे भरपूर सारे एज रूल पण इथे अवेलेबल आहे. जसं 2025चा पण एक रूल होता बघा, 25चा. त्यांनी फक्त कमीत कमी वय इथे दिलं बघा, कमीत कमी 31 डिसेंबर पर्यंत 6 किंवा 6+ चालणार आहे. त्यानंतर आरटी आता 2026चं पण त्यांनी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. 26 मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे वयाची मर्यादा ऍज इट इज 6+ असावी लागेल, पण किती जास्त असावं लागेल तर 7.5 पेक्षा कमी असावं लागतं. या संदर्भातला 18 सप्टेंबर 2020 हा एक GR पण आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाची किमान वय निश्चित करण्याबाबतला हा GR पण तुम्ही बघू शकता. ह्या GR मध्ये पण त्यांनी सांगितलंय की लागू झालंय ते वर्ष हे आहे आणि कमीत कमी वय 6+, मॅक्सिमम 7.5 वर्षापर्यंत लागतं. हे सगळे GR आणि शासन परिपत्रक जर बघितले तर तुम्ही या दरम्यान तुमच्या मुलाचं वय काउंट करा. या दरम्यान जर तो येत असेल या डेट पर्यंत तर तो मुलगा पुढच्या वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकतो, आरटी मध्ये संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी तुम्हाला हे सगळे GR शासन परिपत्रक हवे असेल तर मी तुम्हाला पाठवतो पर्सनली. यासाठी आमच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. PDF आणि शासन निर्णय हवे असेल तर यांनाही कॉल करू शकता तुम्ही. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण टाका, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण मी घेतो. असेच अपडेट बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ आवडता लाईक करून सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि पुढच्या वर्षी तुम्ही जर बसत असाल तर मला तुमच्या मुलाची बर्थ डेट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जर त्याच्यावरती मला रिप्लाय लगेच देईल की तुमचा मुलगा पुढच्या वर्षी आरटी मधून फॉर्म भरू शकतो की नाही. सो व्हिडिओ आवडला तर लाईक तर कराच, पण इग्नाइट पाठशालाच्या चॅनलवरती शालेय जीवनातल्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आपण लॉन्च केलेल्या आहेत, तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला, तुमच्या मुलाला आवश्यकता असेल तर बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.